नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। महाराळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ज्येष्ठ सदस्य लक्ष्मण कोंगेरे यांची बिनविरोध निवड। सर्वांकडून अभिनंदन। कल्याण तालुक्यातील शहरीकरण झालेली महाराळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी महाराळपाडा येथील ग्रामपंचायतीचे ज्येष्ठ सदस्य लक्ष्मण गोविंद कोंगिरे यांची बिनविरोध निवड झाली। यामुळे सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, सर्व सदस्य यांच्यासह परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे। कल्याण तालुक्यातील एक महत्त्वाची ग्रामपंचायत म्हणून महाराळ ग्रामपंचायत ओळखली जाते। 17 सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीने आतापर्यंत विकास कामावर लाखोंचा खर्च केला आहे। अशा या ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच योगेश देशमुख यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झालं होतं। त्यामुळे आज या रिक्त उपसरपंच पदासाठी केवळ लक्ष्मण गोविंद कोंगोरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी अमोल मुरबाडे यांनी त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचं जाहीर केलं। यानंतर सरपंच निलिमा नंदू म्हात्रे, माजी सरपंच व विद्यमान सदस्य प्रमोद देशमुख, योगेश देशमुख, ॲडव्होकेट दीपक आहिरे, मोनिका गायकवाड, नंदा म्हात्रे, विकास पवार, अमृता देशमुख, प्रकाश चौधरी, मंगला इंगळे, बेबी सांगळे, प्रगती कोंगेरे, अनिता देशमुख, किशोर वाडेकर, वेदिका गंभीरराव आणि अश्विनी देशमुख यांच्यासह ग्रामपंचायत अधिकारी अमोल मुरबाडे व यांचे कर्मचारी अशा सर्वांनी उपसरपंच लक्ष्मण कोंगेरे यांची शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं। तसेच पत्रकार संजय कांबळे यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या। आम्ही सर्व सदस्य एकमेकांच्या सहकार्याने गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनियुक्त उपसरपंच लक्ष्मण कोंगेरे, सरपंच श्रीमती निलिमा म्हात्रे, सदस्य प्रमोद देशमुख यांनी सांगितले। यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक, मुंबई। ग्रामपंचायत महाराळमध्ये उपसरपंच पदाची निवडणूक ठेवण्यात आली। सदरच्या निवडणुकीसाठी एकच नामनिर्देशन पत्र प्राप्त झाल्यामुळे आजच्या या महाराळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी लक्ष्मणदादा कोंगेरे यांची बिनविरोध निवड झालेली आहे। त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। त्यांच्या सहकार्याने आणि माझ्या सहकारी कमिटीच्या वतीने उर्वरित जी काही कामं असतील महाराळच्या विकासाच्या दृष्टीने ते आम्ही लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न करते आणि पुन्हा एकदा दादांना खूप खूप शुभेच्छा देते, त्यांचं अभिनंदन करते। धन्यवाद। सर्वानुमते दादांची महाराळच्या उपसरपंचपदी निवड झालेली आहे। सर्वप्रथम मी आमच्या सर्व सदस्यांच्या वतीने, आमच्या देशमुख कुटुंबियांच्या वतीने मी दादांचं खूप खूप अभिनंदन करतो। व दुसऱ्यांदा दादांच्या गादी उपसरपंचाची गळ्यात पडलेली आहे, तरी त्यांना आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा आहेत। त्यांनी आणि सरपंचांनी व आम्ही सर्व मिळून गावचा विकास करू आणि आम्ही अशाच गोडी गुलाबीनेच याच्यापुढे आमच्या गावचा विकास करू व असेच बांधिलकीने आम्ही सर्व एकत्र राहून गावचा विकास करू असं आम्हाला वाटतं। आणि सरपंच आणि उपसरपंचांकडून हीच आम्हाला अपेक्षा आहे की त्यांनीसुद्धा सर्वांना एकत्र एक विचारात घेऊन सर्वांना गावचा विकास करावा, एवढी अपेक्षा। माझं जलजीवनची पण होत आहेत। ग्रामपंचायत कार्यालय सुसज्ज असं झालेलं आहे आणि संपूर्ण गावात रस्ते, रोड लाईट, महाराळ एक जरी ग्रामपंचायत जरी असली पण शहराला लाजवेल अशी आमची ग्रामपंचायत आहे। एवढी सुशोभीकरण आणि स्वच्छता या महाराळ ग्रामपंचायतमध्ये चालू आहे।